मित्रांनो, आजचं बदलतं जग आणि बदलता महाराष्ट्र. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला बरेचसे बदल आजकाल पाहायला मिळतात. अनेक वेगवेगळ्या नवीन-नवीन गोष्टी आपल्या या जगात घडत असतात. थोडक्यात काय तर आपला संपूर्ण भारत आणि भारतासोबतच आपला महाराष्ट्रसुद्धा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. पण या सर्व गोष्टींमध्ये आपल्या रूढी, परंपरा आणि संस्कृती खरंच टिकवली जाते का? ज्या संस्कृतीमुळे आज आपला महाराष्ट्र आहे, ती संस्कृती खरंच आज आपल्या महाराष्ट्रात जपली जाते का? हा प्रश्न नेहमी मनाला भेडसावत असतो. मित्रांनो, या गोष्टीचं कारण म्हणजे महिलांची सुरक्षितता. आजकाल आपल्याला पाहायला मिळतं, महिलांवर केले जाणारे अत्याचार, त्यांच्यावर होणारा अन्याय यांसारख्या कित्येक गोष्टी आजही कुठे ना कुठे घडतच आहेत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मनाला एकच प्रश्न पडतो की आजची आपली भगिनी खरंच सुरक्षित आहे का? दररोज कुठे ना कुठे बलात्काराच्या, अत्याचाराच्या बातम्या पाहिल्यानंतर हा तोच आपल्या शिवछत्रपतींनी घडवलेला महाराष्ट्र आहे का? हा प्रश्न मनाला नेहमी पडत असतो. याच सर्व गोष्टी जेव्हा आपल्या शिवछत्रपतींच्या काळात घडल्या होत्या, तेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गुन्हेगाराला काय शिक्षा दिली होती, ते आपण आजच्या प्रसंगामधून पाहणार आहोत. ही गोष्ट आहे इसवी सन 1646ची. त्यावेळीची संक्रांत माया बहिणींना, पोराबाळांना तिळगुळ वाटण्यात केव्हा गेली व केव्हा होळी आली हे कळले देखील नाही. जिजाऊंच्या आग्रहाखातर बाजीकाकांनी गावोगावात व सर्व मावळात जहागिरात हत्तीवरून, गाड्यावरून साखर वाटली. समतेचं, न्यायाचं, स्वातंत्र्याचं, समानतेचं, बंधुत्वाचं शिवराज्य म्हणजेच अन्यायाचा कर्दनकाळ ही जनभावना निर्माण झाली होती. पण अचानक एक पन्नाशीतला बाप आर्तकिंकाळी फोडत आपल्या हातावर आपल्या विशीतल्या तरुण पोरीचं प्रेत घेऊन जिजाऊंच्या पुढ्यात उभा राहिला. खेड शिवापूरला मुक्कामी असलेल्या जिजाऊंचा राग अनावर झाला. स्वराज्याचं तोरण, सुरक्षिततेचं प्रतीक भगवा झेंडा फडकावून तोरणा किल्ल्यावरून मजल दर मजल करत त्या सोनांना घेऊन खेड शिवापुरी थांबल्या होत्या. त्या उठून पुढे झाल्या. त्या माणसाच्या खांद्यावरून हात फिरवला. मुलीच्या चेहऱ्यावरून पदर दूर करून तिचे प्रेत न्याहाळले. ते खाली ठेवायला सांगून त्याच्याकडे घटनेच्या विचारपुसीला सुरुवात केली. तो घाबरलेला होता. पोरीवर बलात्कार करून तिला मारण्यात आलं होतं. कुठे बोंब केल्यास सर्वांना खतम करण्याची धमकी दिली गेली होती. त्याच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. डसाडसा रडणाऱ्या त्या बापाला सावरून धीर देत जिजाऊंनी त्याला संरक्षणाची हमी दिली. अपराध्याचं नाव सांगण्याबाबत उसंत दिली. अपराध्याला पकडून शासन केले जाईल याचा विश्वास त्याला दिला गेला. पाहता पाहता गाव गोळा झाला. कोंडे देशमुखांचा वाडा बायकांच्या केविलवाण्या चेहऱ्याने भरून गेला. रांझ्याचा पाटील म्हणत तो माणूस कोसळला व बेशुद्ध झाला. त्यानंतर जिजाऊंनी लाल महालात निरोप पाठवून छत्रपती शिवरायांना व प्रमुख सहकाऱ्यांना बोलवून घेतले. झालेल्या घटनेची, अत्याचाराची माहिती देऊन गुन्हेगार रांझ्याच्या पाटलास पकडून आणून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिवरायांनी लगेचच काही मावळ्यांना रांझ्याला पाठवून गुन्हेगार पाटलास बोलवून सोबत आणण्यास सांगितले. दिवस मावळतीकडे झुकला असतानाच रांझ्याला गेलेले मावळे रिकाम्या हाताने परत आले. त्यांनी सांगितले, रांझ्याचा पाटील म्हणतोय, कोण शिवाजी? आम्ही आदिलशहाचे जुने वतनदार आहोत. आम्ही जे काही केलं तो आमचा अधिकार आहे. शिवाय आम्ही ब्राह्मण असल्यामुळे आमचे कुणी मालक नाही. मस्तवाल पाटील आडदांड होता, तसाच स्वतःचे शस्त्रधारी शिपाई बाळगून होता. त्यामुळे मावळ्यांनी परत येणं पसंत केलं. ही गोष्ट समजता छत्रपती शिवराय आणि जिजाऊंच्या डोळ्यात अंगार फुलला होता. पण छत्रपती शिवरायांनी सुद्धा निर्धार केला व जिजाऊस उद्या सकाळी गुन्हेगार रांझ्याचा पाटील हजर केला जाईल असे वचन दिले. स्वराज्याच्या तोरणाखाली हा अन्याय व अपमान छत्रपती शिवरायांना अस्वस्थ करत होता. त्यांनी लोगोलग येसाजी कंकांना बोलावून घेतले. दिवस मावळला होता. येसाजी कंकास सर्व माहिती दिली. येसाजींनी मध्यरात्रीच्या पुढे रांझ्या गावातील पाटलाच्या वाड्यास वेढा टाकला. दरवाजा फोडून वाड्यात प्रवेश केला. स्त्रिया, मुले यांना एका बाजूच्या खोलीत कोंडले. पाटील मस्तीत धावून आला. येसाजींनी त्यास आडवा पाडला. त्याच्या छातीवर बसून त्याच्या मुसक्या बांधल्या. गाव जागं झालं होतं, पण कुणीही पाटलाच्या वाड्याकडं फिरकलं नाही. तांबडं फुटलंच होतं. येसाजींनी एकट्या पाटलास हातपाय बांधून उचलला. त्याला एका बैलगाडीत टाकला. येसाजी व सर्व सहकारी या बोंबलणाऱ्या पाटलाची धिंड घेऊन छत्रपती शिवरायांकडे आले. गावकरी जमले होते आणि बाया दारा आडूनच, दुरूनच, भीतीने, नवलाईने आणि आश्चर्याने हा जगजाहीर निवाडा पाहत होत्या. मुसक्या बांधलेला मस्तवाल पाटील बडबडत होता, हिसके मारत होता. त्याला तसेच छत्रपती शिवरायांसमोर हजर करण्यात आले. पाटलाला समोर पाहून छत्रपती शिवराय म्हणाले, काय पाटील, तुम्ही एका निरापराध मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, हे खरे आहे काय? छत्रपती शिवरायांनी शांत व संयमी आवाजात प्रश्न केला. पण तरीसुद्धा पाटलाने गुरमीतच उत्तर दिले. पाटील म्हणाला, तू कोण आहेस आम्हाला विचारणारा? आम्ही आदिलशहाचे वतनदार आहोत. आम्हाला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? रांझ्याचा पाटील त्याच मस्तीत मधून चावताळून ओरडत होता. त्यावर छत्रपती शिवराय म्हणाले, पाटील, आता आदिलशाही नाही, मी शिवाजी शहाजीराजे भोसले, या मुलुकाचा नवा राजा. आता जुलूम, अत्याचार, अन्याय, भ्रष्टाचार, बलात्कार खपवून घेतले जाणार नाहीत. तुम्हाला संधी देण्यात येत आहे. तुम्ही गुन्हा केला आहे काय? तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे काय?
छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा शांततेत प्रश्न केला. पण तरीही हा गुरमीत असलेला पाटील छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रश्नाला उलट उत्तरे देत होता. तरीही छत्रपती शिवराय म्हणाले, पाटील तुम्ही गावचे पालक, तुमच्या आश्रयाने गाव राहिले पाहिजे. गावच्याच काय कोणा परकीच्या स्त्रींना आई बहिणीसारखे वागवले पाहिजे. तुम्हीच त्या मुलीवर जबरदस्ती केली, तिची हत्या केली. वैदिक धर्म कायदा आम्ही केव्हाच लालमालाच्या पायात गाडला आहे. पाटील तुम्ही त्या मुलीवर अत्याचार केला हे तुम्हाला कबूल आहे का? छत्रपती शिवरायांनी पुन्हा प्रश्न केला. पण यावेळी छत्रपती शिवरायांच्या बोलण्यात एक जरब आणि करारापणी होता. आणि अखेर छत्रपती शिवरायांच्या नजरेतील जरब पाहून पाटलाने घाबरत का होईना आपला गुन्हा कबूल केला. पाटलाने गुन्हा कबूल करतात छत्रपती शिवरायांना राग अनावर झाला. त्यांनी उंचावर बसलेल्या जिजाऊंकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. पाटील गुन्हेगार होताच. जिजाऊ व शिवबाची नजरानजर झाली. छत्रपती शिवरायांना त्या नजरेचा अर्थ समजला. छत्रपती शिवरायांनी न्याय दिला व पाटलास शिक्षा फरमावली. अशी शिक्षा जी शिक्षा ऐकल्यानंतर पुढे कोणताही व्यक्ती कोणत्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. शिक्षा फरमावताना छत्रपती शिवराय म्हणाले, रांजाच्या पाटलाने आपल्या पालकाच्या अधिकारास काळीमा फासला आहे. हा सर्व परिसर आता स्वराज्यात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागावर आमची हुकूमत चालते. स्वराज्याचा भगवा झेंडा व शिवराज मुद्रा या जनतेच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी आहेत. त्यानंतर छत्रपती शिवराय म्हणाले, रांजाच्या पाटलाने गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे चावडीवर त्याचे दोन्ही हात कोपऱ्यापासून छाटून त्याचे दोन्ही डोळे फोडावेत. अशा अवस्थेत त्याला मरेपर्यंत अंधार कोठडीत डांबून ठेवावे. शिवाय रांजाच्या पाटलाची सारी मालमत्ता जप्त करून त्याच्या कुटुंबाला व्यवस्थेपुरती त्यांची चौकशी करून द्यावी. अन्यायग्रस्त स्त्रीच्या आईवडिलांना त्या मालमत्तेचा काही भाग द्यावा. हा निवाडा साऱ्या स्वराज्यात जाहीर व्हावा, असे छत्रपती शिवराय म्हणाले. छत्रपती शिवरायांनी ही शिक्षा रांजाच्या पाटलाला सुनावली. त्यानंतर गावकऱ्यांनी शिवाजीराजांचा जय जयकार केला. छत्रपती शिवरायांनी जिजाऊकडे पाहिले. माईच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रुधारा वाहत होत्या. शिवबाने जिजाऊंचे दर्शन घेतले. गावच्या स्त्रियांनी रस्त्यावर पाणी टाकून भरलेल्या घागरींनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यामुळेच पुढे जाऊन भारतीय इतिहासात प्रथमच मृत्यूदंड देण्याची व अंमलात आणण्याची हिंमत करणारे आपले बाल शिवराय पुढे जाऊन स्वराज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शिवरायांच्या या कार्याला आमचा मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.